तरवाली सराठीमध्ये जरांगे आमरण उपोषणावर बसलेत। विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करा ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीसाठी आजपासून त्यांचं अंतरवाली सराठीमध्ये पुन्हा एकदा उपोषण सुरू झालेलं आहे। तर तिसऱ्यांदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आमरण उपोषण जे ते सुरू झालेलं आहे। नोंदी मिळालेल्या आहेत आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुद्धा सरकारकडला प्राप्त झालेला आहे। आता लवकर अधिवेशन बोलावून कायदा पारित करा, आरक्षण द्या ही त्यांची प्रमुख मागणी आहे। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचना जी आहे ती निघालेली आहे, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून आरक्षण दिलं गेलं पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याची जरांगेंची मागणी आहे। काय प्रमुख मागण्या आहेत त्या आपण पाहताय। आजपासून सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे। शिंदे समिती मराठवाड्यामध्ये काम करत नाही असा आरोप जरांगे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची त्यांची मागणी आहे। तर मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे हे अद्यापही मागे घेण्यात आलेले नाहीत। 5 महिन्यांपूर्वी सरकारकडून आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की गुन्हे जे आहेत ते मागे घेतले जातील, मात्र अद्यापही त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नाही। त्याच्यामुळे हे गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी पुन्हा एकदा मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे। येत्या 1-2 दिवसात विशेष अधिवेशन बोलू, या 1-2 दिवसात लगेच, आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो आपण कायदा करताय म्हणजे ज्याची नोंद नाही त्यासाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी तातडीनं करा। त्यासाठी विशेष अधिवेशन आज उद्या ह्या 2 दिवस